खराब झालेल्या दुधाचा अगदी एवढं भारी पनीर होईल असं मला वाटलंच नव्हतं. म्हणलं पनीर झालंय छान, तर त्याची पनीर भुर्जी बनवावी. पनीर भुर्जीसाठी मी कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर मोहरी, जिरे, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. ते थोडं परतून झालं की त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि एव्हरेस्ट मसाला घालायचा. तुम्ही धने किंवा जिऱ्याची पूडसुद्धा घालू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून हे घातलं मी. ते थोडं परतलं की बारीक चिरलेला टमाटा घाला. टमाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर आपला पनीर घालून घ्यायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं. फिरवल्यानंतर त्यात मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून मस्त फिरवून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर फिरवून त्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं. अशी झाली आपली पनीर भुर्जी. खूप टेस्टी झालेली. गरम चपातीसोबत, काही लोक ब्रेडसोबत पण खातात. अशाच रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.